तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे पुणे लोकल रायडर. आणि आज आपण जात आहोत गणपतीपुळे, जेजुरी आणि त्यानंतर महाडला. आजचा हा प्लॅन आहे. आज मॉर्निंगला निघायचं, पण आता काही काम होतं त्यामुळे आता वाजले आहेत 3 वाजता आपण निघतोय. इथून सगळ्यात आधी आपल्याला बोपोडीला जायचंय. तिथून जॉईन होणार आहेत आपल्याला बाकीचे मित्र. अभिषेक आणि मुंबईवरून एक मित्र आलाय, तो एक आहे, ते लोक जॉईन होणार आहेत. त्यामुळे इथून बोपडेला जातो. तिथे जाऊन डायरेक्ट तुम्हाला मिळवतो कोण कोण आहे कोण कोण नाहीये. आणि हा एक पार्ट नसेल ना, हा 3 पार्ट असेल. एपिसोड 3 असणार आहेत. म्हणजे पूर्ण पिक्चर बनवू का शॉर्ट बनवू ते समजत नाहीये. बघू कसं काय होतं. आज खूप दिवसानंतर ब्लॉग येणार. एक हे जर सर्व्हिसिंगचा एक ब्लॉग आला तर त्यानंतर डायरेक्ट आता हा. आणि मोबाईल बघू शकता कशा प्रकारे होल्डरला लावलाय. कॅमेरा होल्डरला मोबाईल लावलाय. नॉइस टेक्नॉलॉजी आहे. थोड़ा रश चलाना पड़ेगा बट इट्स ओके. मला 10-15 मिनिटं आधी सांगितलेलं निघ म्हणून. मी आवरून बिवरून झाले 15-20 मिनिटं झाले. ते एक अभिषेक थांबलाय, बाकीचे ऑन द वे आहेत. ते पण पोहोचतील लगेच. पहिला आपण पोहोचू बोपोडी. एकतर ह्याचा आरपीएम पण मी 6000 वर सेट केले. 6000च्या आरपीएम ला गेले की ऑरेंज होणार. एक कमी करायचं मला. आणि आपल्या गाडीचा आरसी आज नाही तर उद्यापर्यंत येणार आहे. बघू कधीपर्यंत येतं. सिग्नल तोडू का? थांबतो, सिग्नल थांबतो, इमानदारीत थांबतो. जास्त ही मस्ती नको करायला. एकतर नवीन गाडी, फाईन बिनचा विषय. बसवाले मागच थांबल्यात. कोई नहीं भाई, लड़के देख रहे, रिएक्शन मिल रहा है. ओ ये निकलते रिएक्शन मिल रहा है ना मेरी जान. सही बात है, सही बात है. 5 किलोमीटर बाकी होने पे आना आ जा रहा है. ओ यस, भयंकर ऊन है. अंकल देख रहे भाई, अंकल ने भैया देख रहे भैया. भावना आपल्या सोबत जॉईन झाला. अभिषेक मागे येतोय. अभिषेक एसपी वर आलाय. अचानकपणे धप्पा पण मला एक दिला एक जणांनी. शाईन घेऊन येणार होता बट शाईन नाही आणली भाई, एसपी घेऊन आला. भाई मेरी इच्छा हो रही अभी. आपली हे काय म्हणतात, आपली हा ब्लॅक ब्युटी घेऊन यायची इच्छा होती माझी. ते दोन आपले एसपी बघून. कोई नहीं चलेगा, इतना तो चलता है. फिलहाल अपन जाते हैं यहाँ से, पटापट जाते. 3 वाजल्यात. तिथं जास्त आरामात हे वाजणार 4-4:15 पर्यंत वाजून गणपती दगडूशेठला. त्यामुळे फटाफट जाऊ, दर्शन घेऊ आणि तिथून जेजुरी मधनं मग बोहर मार्गे आपलं महाड पोलादपूर. पहिले तर जाऊ आपण इथून. तर भावना आपण सिटी मध्ये पोहोचलोय बघा. माझ्या राईट साइडला शनिवार वाडा. दोस्तों विषय क्या है, पूरा ट्रैफिक जाम है और हेलमेट जमा नहीं कर रहे अंदर. तो फिर अभी जो मुंबई से दोस्त है ना, वो अंदर गया है, इसलिए मैं बाहर से फोटो वगैरह निकला दे. अभी देखते हैं, अंदर तो नहीं जाना होगा. नेक्स्ट टाइम कभी तो आऊँगा तभी जाऊँगा. दिखाने की कोशिश तो कर लेता हूँ. जितना पॉसिबल है ना उतना दिखाता हूँ.
अभी के अभिषेक भी पीछे, उसके पास भी लाइसेंस नहीं है। अभिषेक भी पीछे, उसके पास भी लाइसेंस नहीं है, इसलिए अभी वो उधर ही रुका है। मैं इधर गाड़ी के पास हूँ, अभी हेलमेट लेके जा रहा हूँ। और दर्शन तो ना हो पाया, नेक्स्ट टाइम अभी देखते हैं कब होगा। मतलब मैं तो इधर ही रहता हूँ ना, मैं कभी भी आके दर्शन फटाक से सुमड़ी में मध्य रात्रि आके सुमड़ी में दर्शन वगैरह ले सकता हूँ। फिलहाल अपन जाते हैं गाड़ी के पास। यस, चलो। तर भाऊन आपलं दर्शन वगैरे झालं। इथून आता बाहेर बॅग घेतली, हा चैनर लावली, जॅकेटचे ओपनच ठेवले कारण घाम घुमले झालं। हे ट्रॅफिक मध्ये जीव चाललाय, जीव। एकतर जॅकेटची बटन पण चेनच ओपन ठेवली आणि हँडग्लोव्स पण नाही घेतले बाई। एकदा सिटी मेन रोड लागला ना सिटीच्या बाहेर, त्यावेळेस बघू। हाँ दोस्तों, मैं के हाँ तर भावना विषय काय आहे, सॉरी गेट मधनं लेफ्ट मारला तिथून आणि आता इथं जरा नाश्ता वगैरे केला मस्तपैकी, मिसळ बिसळ खाल्ली। आता नॉन स्टॉप जेजुरी, आता वाजले 4:30, तिथं आम्ही कदाचित 6 पर्यंत पोहोचू, कारण का ते दिवेगाच्या आधी ट्रॅफिक वगैरे असते ना, त्यामुळं गर्दी तर असणार तिथं। बघू आता, आणि त्यानंतर आपल्याला महाडला पण जायचं, रात्र होणार आहे। नशीब मी काल फॉगलाईट लावली, आपल्या ब्लॅक ब्युटी काढून घ्यायला फॉगलाईट लावली, त्यामुळे काय टेन्शन नाही आता रात्रीचं। आणि आपल्या सोबत 2 SP आहेत। मला माझी ब्लॅक ब्युटीची आठवण येते त्या 2 SP ला बघून। ती म्हणत असेल, दोस्त तू बदल गया, नई गाड़ी आई उसको लेके गया, मेरे को नहीं लेके जा रहा है। क्या ही बोले अभी मैं उसको। मेरे को एक अपनी SP और आगे अभिषेक है, और ये अपना मुंबई का दोस्त है जो सामने जा रहा है। उनको नहीं दिखा सकता क्योंकि प्राइवेसी का विषय है, बट अपने अभिषेक को तो दिखा सकता हूँ ना मैं। ये देखो, ये अपना अभिषेक, आईच्या गावात मराठी बोलणार। हा आपला अभिषेक। इथून आपल्याला जायचं आता नॉन स्टॉप जेजुरी, तर कॅम्प मध्ये जाणार आहे आम्ही। तर आता कॅम्प मधनं जाणार आहे। मग काय विषय काय बघतोय, चुमू चुमू देख रहा है, इशारा कर रहा है, इशारा। ज्यादा बडा ब्लॉग नाही, आईच्या गावात हे मराठी बोल ना कुत्र्या। हा, तर जास्त मोठा ब्लॉग नाही बनवायचा आपल्याला, आपल्याला हळू छोटासा नन्हासा प्यारासा ब्लॉग बनाना है। 2-3 एपिसोड डालूंगा, कोई विषय नहीं है। अभी अपन फिलहाल कैंप में पहुंच चुके हैं। भाई मी जीव दे ना, मी मुद्दाम नाही करत, माझ्या तोंडातून डायरेक्ट निघते भाई, मला जीव द्यायची इच्छा झाली। हिंदी हिंदी काय भाई, बॅन द्या ना हिंदीला। हा, तर आता आपण कॅम्प मध्ये पोहोचणार आहे। इथून लेफ्ट मारून पुढे जाऊन बर्गर पाल्यापासून राईट मारायचं, मग डायरेक्ट हडपसर मधनं दिवेघाटामधनं सासवड वरून मग डायरेक्ट आपलं जेजुरी। तसं करून परत सासवड मध्ये जायचं, सासवड मधनं मग भोर मार्गे जायचं। भोर घाट नाही का, वरंद घाट आहे ते, हा वरंद घाट आणि भोर घाट दोन म्हणतात त्याला। तिथून आपल्याला जायचंय, तिथून जायला आपल्याला कमीत कमी 7:30 किंवा 8 आय थिंक 8-8:30 वाजतील। बघू आता कसं काय होतंय, त्यामुळे सकाळी लवकर निघायचं असतं, बट काय करू भाई, काम होतं काम, त्यामुळे उशीर झालाय। आता पटकन आपण इथून जाऊ भाई। एकतर या ट्रॅफिक मध्ये थांबलं नाही, फॉग डायरेक्ट काचावर जमा होते, त्यात गरम एक होते। रनिंग असलं ना काही टेन्शन नाही। नाही पकडला, नाही पकडला। नशीब नाही पकडला अभिषेकला। हेल्मेट घातलं त्यामुळे नाही पकडला। तर भाऊन आपण जेजुरी मध्ये पोहोचला, जमा इथून आपल्याला मारायचं आहे राईट मारून डायरेक्ट मंदिरात।
मंदिर परिसर मध्ये. तिथून आपण बघू, प्लेट वगैरे घेऊ. आणि तिथं पार्किंग आहे का सर? पुढे जाऊ माझ्या. आणि जस्ट मंदिरात पोहोचलोय. तेव्हा एंट्री आहे. मागाशी पासून लाखा चिखल झालाय. बघा, एंट्री करू. आपलं थोडंफार सामान आहे, बॅग वगैरे ते बघू. यांच्या काकू कशी कुठेतरी ठेवू, चांगली जागा बघून. हेल्मेट पण आहे. बघू आता जागा बघून ठेवू. एंट्री बघा मंदिराची. इथून वर जाऊ. आता पाय पडायचा विषय, आपल्याला वर जायचं आहे सर. चलो. हे बघा मस्तपैकी एंट्रीचा विषय. भावना जस्ट मंदिरात पोहोचलोय. गर्दी, फुल गर्दी जाम. मंदिराचं आहे बघा. इथून एंट्री आहे. आय थिंक त्या साईडने लाईन वगैरे असं. हो आता फिरून जाऊ आम्ही. एंट्रीतून आता आपण करू. आता इथून ओपन चालू. आय थिंक इथून एक्झिट असून पण एंट्री कुठून करतो काय. पाहुणे मंदिरात आलं, गर्दी वगैरे नाही. फटाफट दर्शन करू आणि परत जाऊ आपण. मंदिराचा परिसर बघा. पाहुणे दर्शन वगैरे आतमध्ये पद्धतशीर झालं. गर्दी वगैरे काय नव्हती, लवकर झालं. काहीच गर्दी नाही आता संध्याकाळच्या टायमिंगला. एकदम नीट झालं. आता इथून बघू कसं काय दिसतंय ते. आपला ऑफिस फोटो दर्शन झालं. आता बाहेर घरी जायचा रस्ता. हा बघा चोमू फोटो. काय रे काय करतोय? फोटो काढतोय. हा 11 आहे. जस्ट दर्शन वगैरे झालं. आता आम्ही दोघं खाली आलोय. इथून कुठं जायचंय सर आपल्याला? आता खाली खाली जाऊ ना. आता कुठं खाली? त्यानंतर गाड्या आहेत आपल्या. गाड्या घेतल्यानंतर थोडाफार नाश्ता चहा वगैरे पिऊ. त्यानंतर डायरेक्ट भोर मार्गे घाटातनं कोल्हापूर आपले डेस्टिनेशन फॉर टुडे. पोरींसारखा येडेच आहे करतो. कपडे घालायला अर्धा तास लागतो. फक्त वरनं घालायचं होतं तरी एवढा टाइम लागतो. हा काय रायडर स्टाईल वाईस हेड मध्ये चेन लाव. तुला खाली पडते ना. लगा था इसका चेन. हाँ ये ले रख ले. बहुत टाइम है अपने अंदर. चल आज टाइम. ये काला हो गया तो. कौन? तू तो काला हो गया बे. बिकॉज आय एम अ ब्लॅक मध्ये. हो संध्याकाळी 8 वाजले तरी मार्केट आहे चालू. इज्जत आहे. आपण पटकन आता गाडी पैसे जाऊ. कोल्ड स्टार्ट मारू. कोल्ड स्टार्ट घेईन. हो हा कोल्ड स्टार्ट गाडी घेईन. वातावरण एकदम चिल्ड लेवलला आहे. काय प्रसाद वगैरे घ्यायचा घेऊ ना. हा प्रसाद वगैरे पण घेऊ आपण खाली. आता इथून जाऊ आता खाली. ऑगस्ट हसकी मस्तपैकी वरनं दर्शन करून आलो. इधर अपने तीन गाड़ी, 1 2 और 3. इसका नंबर नहीं दिखाऊंगा मैं फिलहाल के लिए. इसको भी देखो. मस्त इन्होंने जुगाड़ किया. 2 शाइन लाया. सॉरी 2 इस पे लाया. 2 इन्होंने इस पे लाया. इधर आने के बाद मालूम पड़ा मेरे को. बट कोई नहीं, चलता है. ये देखो गाड़ी नीट एंड क्लीन. क्या बोलना चाहोगे? कुछ नहीं बोलना है भाई मेरे को. ठीक है, दिख रहा है. ठीक है. पीछे बैग है. हाँ पीछे बैग है इसके. ये देखो हेलमेट है. हाँ तुम्हारा सही है. हाँ फुटेज खा रहा है. तर भावांनो परत स्वागत आहे हेल्मेटच्या कॅमेरावरनं.
मॅप लावला, इथून 130 किलोमीटर जायचं आपल्याला. 3 तास दाखवतोय. लेट्स सी किती वेळ लागतोय काय नाही. ना जेजुरी मधून निघाल्यानंतर आता आपण महाडमध्ये किती 108 किलोमीटर दाखवतोय. 3 तास 2 मिनिटं. बट बघू आपण लवकर जाईल ट्राय करू. कारण का रोड पण मोकळा आहे. तर भावांना फायनली आपण कोल्हापूर मुंबई हायवेला लागलोय. आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट सर्व्हिस रोड मारून आपल्याला भोर घाटाला जाण्यासाठी राईट मारायचा ब्रिज करतो. हा इथून आपल्याला मारायचं आहे राईट. हॉटेल भेटले घाटाच्या आधीच आहे. घाटातून आसन 20 आतमध्ये. इथं मस्तपैकी 3 गाड्या लागल्यात. आणि माझा अवतार बघा विचित्र दिसते. आता जरा टोन वगैरे होतं कारण धूळ वगैरे. काही भेटते जेव्हा ते खाऊ. डायरेक्ट कल्टी. यार मैं इतना सुंदर क्यों हूं? पता नहीं ऐसा क्या है मेरे चेहरे में. मेरी आंखें भी इतनी प्यारी हैं, मेरे बाल भी इतने प्यारे हैं, मेरे गाल भी. तर भावांना आपलं जेवण वगैरे झालं. इथं मस्त खाल्लं. फुलांचं टेम्परेचर हा झालं 75 वर झालं म्हणजे झालं कोल्ड. हा झालं आपलं जेवण वगैरे. आता इथून 90 किलोमीटर बाकी आहे. आता नॉनस्टॉप शॉट घ्यायचं, थोडं आराम करायचा. त्यानंतर मग शूटिंग आउट ऑफ इंडिया लोक हे करतात. आहे का थोडाला तो करायचा प्रयत्न. परत स्वागत आहे मित्रांनो तुमचं. आणि भोर घाट चालू झालं नाही की आपल्याला राईट मारायचे. राईट मारल्यानंतर भोर मारलं चालू होतो. त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा वडापावाला कुठे दाखव का रे? दाखव मला वडापाव. सकाळी आलो असतो ना व्ह्यू एकदम फास्ट होता. उद्या बघू उद्या मॉर्निंगला सगळ्याचं त्यावेळी टाका. इथून जाणार का तामिनीमधनं जाणार. जास्त चान्स तर तामिनीमधूनच आहे. या रोड खराब रोडने तर नाही. चांगला रोड होता ते खराब करून यांना मोठा रोड बनवायचा आहे. आता व्हायचं मी सगळं चांगला रोड खराब करून असं बनवायचं आहे. इथं चुकलं जोड घालायचं. लेफ्ट राईटने गेला सापडतो. एक तर पाऊस येऊन गेला त्यामुळे आम्ही गेल्या वर्षी मी आलतो आपलं ब्लॅक बुथला गणपतीपुळ्यावरनं इथून चालू ना मी जाताना येताना नुसता माती अशी उडत होती. उन्हाळा होता ना त्या डिसेंबरमध्ये. 1 जानेवारी म्हणजे डिसेंबरला गेलतो 1 जानेवारीला आलो. उडत होती. यावेळेस चिकन का तर माझ्यासोबत दोघं पण येत ना मला लीड दिली बाई यावेळेस.
चांगल्या माणसाला दीड किती पाहिजे आता मला साईन माहित नाही गोष्ट अशी काय काय नाही तरी दीड दिलो ना त्यांनी पण पोहोचून आपण पण पोहोचू आता काम फिट झालं माझं आई ग ऑफरोडिंग आवडती ना ऑफरोडिंग काय पप्पाच रोड आहे रे मस्त चिखलामधनं गाडी जाते एक तर रेडिएटरला नको जास्त माती लागल नाही तर झालं संपला दिसत कधी चांगला रोड लागणार आहे बघा आर्ट दिस इज वल्ला चिखल अँड आर्ट इज दिस बुलडोजर झालं कल्याण वस्तू ये नमः रात्रीचं काय चालणार आहे रात्रीचे खेळ चालले आमचे ऑफरोडिंगचे खेळ चालले रात्रीचे ना काय बोलू थोडं माहिती आता लागला चांगला रोड लागला रे बाबा काय रोड भारी आहे काय ऑफरोडिंग करणार आहे कुठे राहिला रोड के बारे में एक नंबर गाड़ी कितनी बार धुलानी पड़ेगी ले वया हो तो जोश हो तो जोश आई अभिषेक पुढे घे ते बघ डेंजर झालंय अरे आपण फिरत होता अरे मी फक्त अशी नाही का जोरात रेस दिली डायरेक्ट घर 20-15 ऑफरोडिंग जिंदाबाद रात्रीचे खेळ चाले रात्रीचे ऑफरोडिंगचे खेळ चाले चारों बाजू अंधारी चारों बाजू अंधारी अंदर हम सामने मस्त चिल्ड करने चिल सुन रहा है ना तू ये रोड ठीक से बना रे पाहुणं तुम्हाला आत्ता आणतो ते येत असं माझ्यासमोर अभिषेक चाललाय त्याची परिस्थिती बघा अरे त्याचा टायर आहे
जागेवर टायर फिरतो रे, स्टेबल नाहीये गाडी. तो बघा एवढा मोठा टायर दिला त्यामुळे जागे असा गोल 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 फिरतोय मस्त स्केट तिकडून तिकडून. बर्फामध्ये कशी गाडी चालवतो तसा विषय चालू आहे. ऐक रात्रीचे ऑफरोडिंगचे खेळ चालले आमचे, सगळे झोपले ना आमचे ऑफरोडिंगचे खेळ चालू. आपली दुसरी गाडी तर ती तर पुढं रफारफ गेली, स्टॉक टायर होता नाही आमच्यामुळं. आमचं तर विषय आमचं पण मागचं स्टॉकच आहे, बट तरी बघा ना विचार करा पहिल्या गेअरवरच आहे, 15च्या वर गाडी जाऊन देत नाहीये. कारण का टायर सटासट हे होतोय फिरतोय. काय रे वरंदा घाट आहे. जर का इथून लेफ्ट साईडला गेलं डायरेक्ट पाण्यामध्ये उडी. डेंजर 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 लेवल डेंजर. गाडी थांबतच नाही. अरे माझी गाडी सरळ चालतच नाही गाडी. भाई आम्ही फुल पाडा. अर्धा रस्ता पण क्रॉस नाही झाला तोपर्यंत गाडीचे वाट होत आले. हे नुसतं माती माती. एक गाडी झाली, याचं तर टायर नुसता मागणं गोल गोल फिरतोय. हे बघ परिस्थिती. हे बघ भूत, त्याची भूत माझे भूत. त्या गाडीची पण सेम आहे ते. एवढं काय ना नुसतं चिक्कल चिक्कल रेडिएटरला एवढं काय नाही. लाल माती आहे. अर्धा घाट पण नाही क्रॉस झाला. काय म्हणायचं? अर्धा घाट पण क्रॉस झाला नाही अजून. हा जस्ट आता मगाशी मोबाईल मधनं क्लिप काढलाय ना, समोर परत रोड लागला रे. हट बाय हट आत तुझ्या रोडवर. नाही तो एवढा बोलला नाही, इथं नॉर्मल आहे. इथं काय पाऊस नाही आला, तिथं पाऊस आलाय का? तो अभी विषय क्या है, अभी पीछे टपरी पे रुका तो मैंने गम लिया और तभी ये सामने से नहीं गया म्हणजे समोर नाही तो माझे ते म्हणले समोर चोरी बिरी चालू आहे, जरा सावकाश पाहू जाऊ. तेच टेन्शन आहे आता. कुणी नसायला पाहिजे. त्यांच्याकडे वाटत होतं ते सारं तुला वाटे ते आम्हाला सांगून गेले. जो आता पुढं वरंदा घाट उतरतोय आता आम्ही. ऐक इथून घर राहिलं आहे 35 किलोमीटर. आणि ते मगाशी आलते ते वॅगनरवाले, ते म्हणले थोडं दूर बी आहे. आता एक कुत्रा पण दिसलं नाही. जे आमचं पुढे गेलं ते त्यांना ओव्हरटेक मारून आम्ही सुद्धा पुढे. आम्हाला कुत्रं दिसलं नाही रे. देखील गोलंदाज होते वाटत ते. आई डेंजर रोड आहे डेंजर. डेंजर रोड आहे. नाही भाई रिटर्न आहे नाही या रोडने नाही. आपला तामिनी घाट जिंदाबाद. हा रोड नाही, हा रोड लय बाप ते लावत गेला हा रोड. फॉग बघा, फॉग कमी आहे फॉग, पण आता माग आहे ना भरपूर फॉग होता. जसा कॅमेरा चालू केला तसा फॉग जायचा नाही. बघा परत चालू झाला. कसं फॉग. हा मेरी नाच करते काय, यायलाच लागतंय. एवढा चांगला घाट संपायच्या टायमिंग आपला मागचा रोड लागलाय ना. वेट मारत चालतोय रात्री. एंडिंगच्या टायमिंगला रोड बादशाह बनवला यांनी. नाश्ता घाट खराब करायचा. दादाने हॅपी एंडिंग द्यायचा प्रयत्न केला यांनी. और
रहा है। अच्छा रे जीव लोग जगह जा ला 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 काय हे दोघं माझ्या पुढं निघून गेले. मी तर हळू माईक नाही म्हणून हळूहळू नाही का गाडीनं हवा जास्त नको लागू म्हणून व्हॉइस क्लिअर येण्यासाठी हळूहळू गाडी लागली. हे गेले बाई पुढं निवांत बघा तिकडे मारत गेलेत. दुःख वाढली दुःख वाढली दुःख वाढली पण गार नाही लागत आहे. हा काय सीन आहे. आ रहा है ये राजा जी रहा. La 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 la. तर भावना आपण लागलो हो कोकण हायवे त्यानंतर आता हायवेला घेऊन गेलं तिथून आपण पटापट राहू. तिथून काय 2-3 किलोमीटर भावांनो 8:30 वाजले. मी आता एकटाच खाली बिना चपलीच आलो. हे बघा गाड्या आहेत का नाही बघायला म्हणजे नाही का कुणी काय केलंय नाही केलं. बट बहुत कुछ चुका है. देखो चिखल इथं कसला जाम झालाय. याचा तर विषय झाला आहे. डायरेक्ट मागच्या सेटापर्यंत उडले. एकदम गाड्या घाण झाल्या. पुन्हा हे आणि ती पण है ना एवढे घाण नाही झाले. फक्त साईडने थोडे चिखल उडवलाय. पुढं पण घाण झाली. आणि मी माझा चेहरा नाही दाखवू शकत. मी आंघोळ वगैरे काय नाही गेली. उठलो डायरेक्ट खाली आलो. गाडी आहे का काय छेडछाड केली का नाही ते सांग बघण्यासाठी. बट काय नाही केलंय. जे मातीमुळे कसलीच जमा आहे. डेंजर लेवल माती. माझा चेहरा नाही दाखवणार पण डायरेक्ट भेटू आता गाड़ी वॉशिंग करताना. चलो दोस्तों अभी 10 बजे. मैंने 8:30 बजे दिखाया था. गाड़ी कितनी गंदी है. अभी हम देखो नदी पे आए. देखो उधर एक खड़ी इसको अभी इधर धोएंगे. ये तो धो रहा है. मैं भी धोने वाला. ओ ठीक से धोना. 50 रुपये नहीं दूंगा. ठीक है. और उधर काका नहीं काकी धो रहे कपड़े. अभी हम यहाँ पे गाड़ी धोते और निकलते क्योंकि 6 बजे से पहले अपने को घर पे जाना है पुणे में. देखते हैं अभी कैसा क्या होता है. ती गाडी स्वच्छ झाली. हे बघा डीप क्लीन ती पण झाली. एक साईड त्याने घासली एक साईड मी घासली. तेव्हा कुठं पूर्ण नीट झाले. आणि पाणी बघा किती स्वच्छ आहे. मासे अख्खे येतं असले बारीक बारीक मासे. घामा घे
आंघोळ करावं लागणार लवकर. गरम पाणी नाही आता गार पाणीच लागणार आंघोळीला. 100% भाई. आंघोळ नाही केली पण गाडी आधी धुवायला आलोय आम्ही, कारण का गाडी आहे तर आम्ही गाडी स्वच्छ असायला पाहिजे. आम्ही घाण असून तरी चालेल. बाकी तेव्हा त्यांचं मस्तपैकी कपडे धुवून चालले. इथं बसल्यात जास्त क्लोजच नको जायला. ऐकलं बिनकाम शिवावरती त्यापेक्षा एक साईड गाडी मी घासली, त्या साईडने त्याने घासली, ती एकट्यानेच घासली. बट ठीक आहे, गाडी झाली आता बऱ्यापैकी चांगलं. आता जाऊ लॉजवर म्हणजे हॉटेल रूमवर, आंघोळ वगैरे करू. त्यानंतर मग बघू पुढचा काय प्लॅन बनतो नाही बनत. गाडी आत्ता धुवून झाली. हे बघा सुंदर, अति सुंदर आणि सिनेमॅटिकमध्ये रेकॉर्ड करतो. हे बघा आत्ता किती भारी चांगली गाडी दिसते. एक है जिंदगी में इन दोनों को कोई तोड़ नहीं सकता. आणि बूट पण धुतलेत तरी हां एवढं का अख्खे चिखलामध्ये बूट घाण झाले ते आता धुतलेत, ह्याने पण धुतलेत. आणि काय नाही हे बघ परिसर. तर गुड मॉर्निंग भावांनो, शुभ सकाळ, शुभ प्रभात. आता आम्ही निघालो इथून हॉटेलवरनं. आता इथून आम्हाला करायचा आहे पहिला तर नाश्ता, कारण का जाम भूक लागली. काल रात्री किती 8:30 का 8 वाजता आम्ही नाही हां त्यावेळेसच आम्ही जेवलेलो. त्यानंतरचं बघू. आता नाश्ता करायचा आहे. आधी नाश्ता करणार बाई, एक तर जाम भूक लागली मला. नाश्ता करायचा आहे मला, नाश्त्याशिवाय काही दिसत नाही. आणि सकाळी गाडी पण धुतली, तुम्ही बघितलं अजून माझा चेहरा आणि आवाज कसा होता त्यावेळेस आणि आता फरक बघताय ना बाई आवाजामध्ये. आणि माईक नाही लावलं मी, माईक अजून करते कुठं चाललंय बघेट बिघेट घेऊन ऐकता का आवाज टाका. आपली ब्लॅक फॅन्सर जिसका नाम आधी त्याचं नाव नाही ठेवलं आपण, त्याचं नाव ठेवू आपण. आणि महाबळेश्वरला जायचं प्लॅन आहे, बट रोड कसं ते माहिती आहे त्यामुळं कॅन्सल करून शकतो नाही तर होऊ पण शकतो, कारण आता 11:30 वाजले. बघू कसं काय होतंय पुढचं अपडेट येईलच तुम्हाला. मतलब गाडी काढण्यात दिस इज अपना पोलतपुर की गलियां में सैया तू जो झूठे सैया सैया तू जो छूले. नाश्ता आता दुपारी 12 वाजता. मेंदू वडा, चटणी. अच्छा जाऊन नाश्ता जस्ट नाश्ता वगैरे झाला, मस्तपैकी मेंदू वडा खाल्ला. आता थोडं आहे काम, 2-3 मंदिरामध्ये पण जायचं, ते करून त्यानंतर मग निघू आपल्या घरी जाणं. हो ना, आता आम्ही कोणत्या तरी गाव एरियामध्ये आम्ही मंदिरात चाललो. जरा रस्ता पण एकदम मंदिरात जाऊ, दर्शन करून तिथून परत घरी जाऊ आपल्या मित्राच्या. पुढे गेले एक रोड पण बारीक आहे. ऐका गावात असं घर पाहिजे ना भाई, एवढ्या डोंगरावर
रोड पण बघा ना, एवढी एवढी त्यात रोड पण असं एकदम चांगला आहे. मेन रोड आहे मेन. सैयारा झूठो बदला नाही. तर भाऊंना आता आम्ही निघालोय पोलादपूर वरनं तामिनी मार्गे पुण्याला जाणार आहे. आता सध्या तर अभिषेक आणि मीच आहे दोघं. आता आम्ही नॉनस्टॉप जाणार. तामिनी बंद जायचे, त्यामुळे काय मॅपची काही गरज नाही. तिथून सरळ सरळ जाणार आता. हा बस एवढंच, बाकी काय नाही. चलो फटाफट. 2 वाजल्यात आता. आय थिंक 5-6 वाजेपर्यंत आम्ही पोहोचायला पाहिजे पुण्यामध्ये, म्हणजे घरी तरी. जास्त गाडी नाही पाहणार, आपलं हळूहळू जाणार 80-90 पर्यंत. कारण का रोड पण मोकळाच आहे ना, त्यामुळं. चलो. गाडीमध्ये पेट्रोल नाही, आपण आधी पेट्रोल पण भरू. मस्तपैकी रोड आम्ही सोडला. आम्हाला दुसऱ्या रोडने जायचं होतं, पण आम्ही आलो दुसऱ्या रोडने. एक्सपिरियन्स करायचा होता. मस्तपैकी गाव एरियामध्ये साईडला थांबलो, मॅप लावलाय आता. 115 आहे. आय थिंक किती वाजणार रे? हा कदाचित 6-6:30 वाजतील. मग रोड कसा लागतो कसा नाही. आता तर चांगलं लागलंय, माझ्या आधी एकदम बकवास होता भाई. कंटाळा आलता म्हणून मी रेकॉर्डिंग पण नव्हतं काय केलं. लेट्स सी. चला. हॅलो, रोड तर बादशा आहे. हा गार हवा लागते, मस्त मज्जा. गाव माता जय महाराष्ट्र. हलू घे हलू घे. आला हा काय सीन आहे. पाहुणं तुम्ही बघू शकता समोर तामिनी, आणि तामिनीमध्ये आमचं स्वागत करायला स्वतः पाऊस आलाय. ते बघा कसलं काळं आभाळ आईच्या गावात काळा आभाळ आलंय. इतक्या वेळेस चांगलं मस्त रोड होता, आता पुढे जाऊन पाऊस नको लागायला. गाडी पण अजून स्वच्छच आहे. पुढं थांबू आता कोणत्या तरी छोटस दुकान बघून, तिथून कोल्ड्रिंक पिऊ जरा. पण बघा ना कसला काळ डेंजर समोर हे आले. डेंजर विषय. जास्त मोठा नाही ब्लॉग बनवायचा, छोटाच बनवायचा आहे. त्यामुळे मी जास्त काही रेकॉर्ड नाही करत आहे. मेन मुद्देच रेकॉर्ड करतोय. आणि ट्रॅक मोड चालू केलाय, कारण माझ डेंजर लेवल असे टर्न बिन होते मस्तपैकी. अशी वाकडी तिकडे गाडी लोळवली मी 160-100 स्पीड ना, एकदम मतलब समज रे ना, एकदम मजा आली. पुढे बघू आता, पुढचं काहीतरी पिऊ खाऊ, त्यानंतर कंटिन्यू करू. आता वाजले आहेत 3:30. आय थिंक लवकर पोचू आम्ही घरी. बघू तामिनीमध्ये ट्रॅफिक आणि पाऊस नको. ट्रॅफिक आणि पाऊस असेल ना लय उशीर होणार. लेट्स सी, पुढे बघू आता काय होते. जसं जसं जवळ चाललं तसं तसं गारवा पण लागतोय, आणि आभाळ पण डार्क आहे. हा इथं आम्ही खातो पितो. नाही, इथून राईट मारायचं आहे ना. हा तेच म्हणलं, तामिनी चालू एकदम डार्क थीम येते साईडला.
डेंजर विषय. साइड जायचं आपल्याला. दोस्त मैंने दिन कैसे मारा? एक नंबर भाई, बहुत मजा आया मेरे को. स्पीड कितना था? 100+ ही था. ठीक है, स्क्रिप्टेड नाही आहे, जो बोला तो मनापासून बोलला. रेकॉर्ड नाही केलं काहीच. कॅमेरा चार्जिंगला चालू आहे. तिथं चहा वगैरे पिला. चहा नाही पिला रे. काय पिलं रे आपण? हा, स्प्राईट पिले. आता इथून जायचं आपल्याला तामिनीला. तामिनीमधला सीन बघा हा. कसले काय ढग झाल्यात. थोडं नको हे व्हायला. डेंजर लेवल. क्या हे करेगा है भाई. हे देखो डेंजर वातावरण झालंय. पुढे फक्त पाऊस नको लागायला. लावून एक्झॅक्ट 4:06 आम्ही इथून निघतोय. तामिनी घाट चढायला. फक्त वर जास्त ट्रॅफिक नसायला पाहिजे आहे, आणि सगळे आपापल्या लेनमध्ये चालायला पाहिजे. एकदम डेंजर लेवलला मजा येते ना मेरी जान. भावनं रोड बघा एकदम वल्ला वल्ला. वर पाऊस नाही पण आभाळले आणि चिल्ड वातावरण झालं. आता वाजले 4:30. वाटते का वातावरण बघून 4:30 वाजलेत? नाही ना, त्याला पण विश्वास बसत नाही. त्यामुळे आता आम्ही हळू 50-50 ने जातो. इतक्या वेळ रोड एकदम सुटलेला होता, अचानक झाला. बाकी परिसर बघा एक नंबर. एक नंबर. तुझी कंबर दिसती छान गुडू गुडू आहे. आता एक चांगली लोकेशन बघू आम्ही. आता गाडीचा व्हिडिओ शूट वगैरे करू आम्ही. तो गाडी के साथ व्हिडिओ शूट. काही त्या वॅगनर वाटेने आपल्या गाडी करलं ना. नंतर मी त्याला ओव्हरटेक मारल्यानंतर त्याला मी ओव्हरटेक करू नाही तिथं. काय चालताय. ना जरा चांगली जागा भेटली आहे. तो हा बघा. नाही झूम नाही होत. हा बघा व्हिडिओ शूट करतो तिथं आपल्या गाडीचा. तुझ्या गाडीतून भाईने हँड ग्लोव्स हरवला आता. नाही भाईने हँड ग्लोव्स हरवलाय. काय माहित नाही आता कुठं हरवलाय, कुठं पडला काय माहित नाही. व्हिडिओ काढत होता त्यामुळं रनिंगमध्ये पडलाय कुठेतरी.
जाऊन दे, एका हाताचं एका साईडचं नाही आहे. जाऊन द्या, गेलं तर गेलं. व्हिडिओ शूट करतो. कैमरामैन जूम करो. आई थिंक एडिट के टाइम पे जूम करना पड़ेगा, बट हम जा रहे हैं अभी. मांडे दुखली रे भाई, एवढ्या लांब हेल्मेट जाम आलं जर त्या हेल्मेट, तरी वजन हलकं आहे त्याचं, एवढं नाही आहे. बारीक पाऊस पण यायला लागलाय. बघू आता किती वेळ लागतो. हां, झूमचा ऑप्शन आहे, झूमचा ऑप्शन आहे 4x. नाही तो व्हिडिओ शूट फोटोशूट केला. आता निघायची गोळी 5:10. 6-7:30 पर्यंत पोहोचू. ह्याला तर 7-7:15 वाजणार. कामावर पण जायचंय 8 वाजता डॉट. त्याला पण जायचंय, मला पण जायचंय. ऐक फायदा हा, ॲल्गोज हरवलं बाईने. कॉंग्रॅच्युलेशन. चला पटकन. आयफोनला आहे 30% चार्जिंग, अँड्रॉइड लावला आहे चार्जिंगला. आयफोन इतर नाही लावू शकत मी, रिक्स नाही घेणार. चला पटकन. घरी तरी जाणार का? शंभरचा टाका लागून त्यात. माझी तर 130ची रेंज दाखवते बाई. मला पण टाका लागणार आता 100-200च. 855 जाताना, 555 येताना. 855 त्या दिवशी टाकलेलं जाताना, आता 555. आता बघू कितीच बसते परत. चल चल, उशीर नाही करायचा. लाल भावना, नेचर बघा चारी बाजूला ग्रीनरी. यस, रायडिंग मोड चेंज करतो ना मेरी जान. एबीएस नाही, रायडिंग मोड स्ट्रीट ट्रॅक. हा आता बघा, मीटर मीटर चेंज. आय थिंक काय म्हणतात या मोड मध्ये ना, ट्रॅक वाले पेट्रोल जास्त घेते असं वाटतंय मला. माहित ना, पण दिल बोल रहा है मेरा. भाई अचानक रोडवरला अचानक पाणी बघा केवढं टॉप लेवलला आलं. आम्ही पर खाली जात होतो ते गाडी धुवायला, एवढ्यावर पाणी आलंय. मस्त आहे. पाऊस लागला, पाऊस लागला. पाऊस नको ना बाबा प्लीज. मैं तेरे तलवे चाटने के लिए तैयार हूँ, बट मत गिर, मेरे को गीला मत कर. हमारे साथ भाई सामने मत कर भाई प्लीज. ऐक पाऊस चालू झाला. ये गलत है भाई, मत गिरना प्लीज. गाड़ी अच्छी थी, गंदा कर रहा है भाई तू. तेरी लायकी नाही आहे. काय झालं का थांबला? निसूची पारू नेसली. हा कुठे युटर्न घेऊन चाललाय? डिसिजन हा झालाय, नॉन स्टॉप जायचं. इथं पाऊस आता या साईडला गेलाय, जिथून आम्ही आलो समोरनं कमी झालाय, त्यामुळे मी निघतोय आता इथून. 5:30 वाजले. जास्त वेळ थांबून उशीर होईल, त्यापेक्षा थोडं भिजलं तर चालू.
तशी पण आंघोळ होईल परत 2 वेळा. सकाळी पण केली ना, आता पण होईल. समोरच आता क्लिअर झाले. आणि पाणी बघा ना कसलं वाढलंय, डेंजर. साज यो तुझा जीव माझा गुंतला ग. ला 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 ला. हा हा, आता कमी झालं. मगाशी कसला जोर लागला बाई अचानकच. ये ग ये महिना पिंजरा. गाणं ना माहिती. बट मी काय म्हणतोय, एवढा रिस्क घेऊन मी माईक, हेल्मेट, सॉरी बॅटरी अडॅप्टर नाही खाल्ला, परत माईकची जी पिन ती नाही खाल्ली. कारण छोटासा पाऊस आहे असं वाटतं मला. पुढे जाऊन जोरात झाला ना, जरा कॅमेऱ्यामध्ये कुठून तरी पाणी घुसला, संपला विषय. वरचं वॉटरप्रूफ आहे, खालचं वॉटरप्रूफ नाही. किती वेळा सांगू मी, बट समज पुढे जाऊन बारीक आहे पाऊस. नाही थिंक माझ्या हिशोबाने. प्रकेश्वर जाना तिथून. आई ग कसला गेलाय. वल्ला आईला त्याने रेनकोट आणलेला नाही घातला. ये महीना पिंजरा बनाया सोने का, सोने बनाया पिंजरे का. ला 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 ला. पाऊस वाढलाय, पाऊस वाढलाय, पाऊस वाढलाय. आई ग पाऊस पडलाय. तुम्हाला किती शिव्या घालत असेल. तुला म्हटलेलं ना तरी तरी तुझ्या अंगात किती किडे भिजायचे, तरी तू निघालाय. किती अंगात किडे म्हणून तो. आई ग स्नॅक्स आणि चारलेले येतच विषय खोल केलता त्या दिवशी, मॅगी बिगी बनवून. मला शिवाय किती पडत असतील त्याच्याकडनं. पुढे पुढे जाता बघू, तिथं थांबू आता. शेड बिड जे असं ना तिथं जाऊन थांबतो आम्ही. मला पाऊस बघा ना कसला जोरात चालू आहे. साज यो तुझा जीव माझा गुंतला ग. ला 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 ला. कमी झाला, कमी झाला. जसं थांबायचं म्हणलं तसं पाऊस कमी झाला. कोई नाही, चलता है. ओ सजना तेरे बिना कैसे जिएंगे हम. ला 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 ला. कमी झाला ना मेरी जान, थोड़ा भी जब टाइम तो बचा ना. कॅमेरा पुसतो. हा yo yo honey sing in the mix baby. आई पाऊस आता कमी जास्त कमी जास्त होता, म्हणजे पुरं क्लिअर आहे वेदर. आमच्या इथं आहे ना भाई, पाऊस कधी चालू असतो माहिती का, संध्याकाळी 6 नाही तर आज 7च्या मध्ये पडणार. 8 वाजता डायरेक्ट क्लिअर वातावरण. त्याच्या आधी काय नसतंय. आणि दुपारचा पण टायमिंग फिक्स आहे 2 नंतर. म्हणजे 2 ते किती 4 नाही, 2 ते 5 पुणेकर झोपलेले असतात ना. पाऊस पण पुणेकरच्या हिशोबानेच पडतोय. तुम्ही आराम करा, मी पडतो मस्तपैकी चिल्ड. तुम्ही पण चिल्ड वातावरण मध्ये भजी बनवून खा, घरी चहा बनवून प्या तर्कवाले. पावसाचा पण सेम स्वभाव आहे. तुम्ही आराम करा, मी येतो, पडतो आणि जातो. तुम्हाला पाण्याची कमतरता नाही बसू देत. पाऊस पाऊस रे पाऊस रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला पोटा, पाऊस आला मोठा. पण नाही, ह्याला पैसा नाही दिला तरी पाऊस का मोठा आला. ओ या ट्रकेश, ट्रकेश, ट्रकेश. बसलेलो आहे नितीन गेल्यात आईला. साजनी काय पकडतोय भाई हा. तुझ्यात जीव रंगला, तुझ्यात जीव रंगला. तो म्हणत असं भाई थांब ना प्लीज प्लीज करके. पण पाऊस कमी जास्त होतो त्यामुळे थांबायची इच्छा होत नाही. आता भिजलोच आहे,
होऊन जाऊन द्या, खर्च कशाला थांबायचंय. Yo, honey, sing in the mix, baby. Yo. हा? काय? नाही. बाई डिस्कस चालू आहे गाडीचा. तामिनी मधनं महाडला गेलतो. हा, नाही कुठं पण जातो नाव. हा, नाही नाही, काय गर्लफ्रेंडचा विचारताय? गर्लफ्रेंड सगळं दिसतंय. नाही नाही, कॅमेरा चालू आहे बोलतोय तरी याला विचारायचं नाही. मी दिसणार ना बघ. टाकू का? तुमची परवानगी असेल तर टाकून, नाही तर नाही टाकू. मला काय प्रॉब्लेम नाही. हा टाकतो मग. किती फॉलोअर्स किती? आत्ता चालू केले. मग किती तरी? काय 375 का 275? पूर्ण आहे का? काय माहित आता. दादा नको टाकूय माझ्या पुरीवर वापरला शब्द कट कर. कॅमेरा माझ्या घरी काढलेला शर्ट परत घातला. चेंज करणार होता. गाडी किती पर्यंत पडते दादा? ते पण ब्लॉक करते ना. हा, ही गाडी किती पर्यंत पडते? 3 लाख. हा, एमटी मध्ये आज 1 लाख रुपये टाकून घेतली असती. घेतली ना आता 1.5 लाखाची. कोणते? एमटी चांगले ते पण. कॅमेरा कितीला भेटतो? 15.5 पासून चालू आहे. 15,500. घेऊ का मी पण? जायचं का लॉगिंग करायला? तू काय आम्ही टाकतो फोटो देऊन जा फक्त एक चांगला. एवढं लक्षात ठेव, एमटी आलेला आहे ना जास्ती लोक पण जाता का तुम्ही? असू दे, नाही बघा तू गाडी नाही चालवायची माझी. युट्यूबचे सांगितले मी. तेवढे का? हा, आणि इंस्टावर असतात ना काहीतरी 1700 आहेत. 1700. हा मग ते आपले मित्रमंडळी. हा, बरोबर. मी तिथं असेल तिथं टाकत ठेवलं माझं. कॉन्टेंट म्हणजे कॉमेडी केले ना तुमच्यासाठी. हा, कॉमेडी. काय पुरी आहे का? अरे पुरी आहे का? आता भाऊचा मॅटर सांगतो. तू युट्यूबवरती टाकायचं. भाऊ तू युट्यूबला टाक. हा, एवढं वाढते ना तुझे व्ह्यू. भाऊनी याचं तोंड कॅमेरा मध्ये घे. भाऊचा मॅटर झाला. हा, सामानाचा नाही, गर्लफ्रेंड आहे, गर्लफ्रेंडचा नाही फोटो नाकाला लॉक लावून हा, नाही का व्हॉट्सअपला ठेवलं डीपी नाही का त्या चॅट मध्ये. हा, तर तिच्या घरच्यांनी बघितलं. तिच्या घरचे पोलीस घेऊन आले याच्या घरी. हा. घोसखोरची केस लावली याला. रेपची केस लावली. किती वाढीव. ती पोरगी म्हणती मी नाही ओळखत त्याला. पोरीचं वय किती होता? पोरीचं वय 18 कम्प्लीट आहे, पण ती म्हणली ओळखत नाही. फ्रेंड म्हणून. हा, फ्रेंड म्हणून नाकाला नाक लावले. ह्याच्या बापाने केलता का? मला वाटलं मध्ये याला घरच्यांनी हाकलून दिला बाहेर. अख्ख्या गावाला सांगत सुटला मला घरात हाकलून दिलं. चांगले. तुला व्हिडिओ टाकतो ना, सांगतोय भाई विलिंग मध्ये रायडर काढतो का फोटो? काढून हे काढव थांबले त्यासाठी तो खात. आईच्या गावात कुठून असले पोरं येतात भाई. जाऊन दे, कॉन्टेंट दिलं. जाऊन दे भाई, कॉन्टेंट दिलं बाद झालं. संपला विषय. मला माईक लावून द्या, माईक.
माईकची फील काढलेली मी, त्यांचा आवाज क्लिअर येण्यासाठी. थांबा मी माईक लावतो. गर्लफ्रेंडचा विषय सांगत बसलेला बाई, कॉमेडी करत. राहून दे. त्यामुळे पिन काढली, आवाज क्लिअर यायला त्याचा. माहिती एक हॅलो हॅलो. हा, आता डिफरन्स बघा आवाजामध्ये. 5:30 वाजलेत. चला पटापट. चल 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 चल, टाइमपास मत करना. टाइमपास करून त्याला म्हणतो टाइमपास नको करू वा. मतलब मे बी क्या इंसान हो ना. हेल्मेटच्या आतमध्ये फॉग जमा झाली रे. मन में है विश्वास, पूरा है विश्वास, एक दिन हाँ, एक दिन. आयला 6वं गेअर तरी मी 7वं गेअर टाकतोय वा. ना इस टेक्नोलॉजी का वापर किया जा रहा है मेरी तरफ से. हो. चल सके पंढरी ला 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 ला. भारी सीन है. ये महिना. भाई कसले ते पोर होते भाई. मी गेलो म्हणून त्या एका पोराने शर्ट काढल्याला घातला परत. वरनं त्या दुसऱ्या पोराचा कुठून टॉपिक काढला, गर्लफ्रेंड बिलफ्रेंड, पोलीस केस, पॉस्कलची केस. आईच्या गावात मला नाही इंटरेस्ट, कशाला सांगताय. पण थांब आहे, त्यांची सांगायची इच्छा होती, सांगितली, मी ऐकून घेतलं. चालतंय एवढं. आईला घर बघा वर कसलं भारी आहे. आपलं पण घर असं कुठंतरी असायला पाहिजे. मज्जाच मज्जा. हा, आता पाऊस कमी झाला. एक ये महिना पिंजरा बसाया सोने का. पाऊस कमी झाला आहे, पाऊस कमी झाला ना शेट. हो शेट, लय दिवसांनी झाली भेट भेट. हो. लाईक 0 आहे भाई. माईक एकदम थर्ड क्लास माहिती आहे. माहिती आहे. ऐन टायमिंगला चार्जिंग संपले. हा, माझं मी काय चालू करता, तामिनी घाट संपला, खाली आलो, चारही बाजूला वाळवंट चालू आहे आणि आम्ही येड्यागात वडले. अख्खं वरनं खाल्लं बोललंय, पोटामध्ये पाणी साचू दे. काय बोलायचं नाही. हे बघायचं अशा रस्त्याच्या मध्ये गेट उघडत ठेवून तमाशा करताचे अक्कल बिघडो. हा, टाइम झाला आहे 5:45. बघू आता घरी पर्यंत पोहोचू. ऐक भावनात तर मुळशी गाव क्रॉस केलं आणि इथून माझ्या हिशोबाने असं कदाचित 15-20 किलोमीटर तरी असेल. बघू आता कसं काय. रोड हा एकदम बेकार रोड आहे, बेकार शब्द नाही आहे. पावनो तूच गावामध्ये पोहोचलो, पण ट्रॅफिक फुल जाम आहे. माझ्यासमोर बघा कसला सामान घेऊन चाललाय का ऍक्टिव्हावर. ओव्हरटेकचा विषयच नाही.
एक्सेस बोलते सबको खोलते हैं. अरे पोलीस मामा ट्रॅफिक क्लिअर करा ना, नंतर बोलत बसा ना गर्लफ्रेंड कुणाची माझी तुझी. पेनली आहे ना. नाही बोलेगा नाही बोल. ट्रॅम्प आहे 2 डोळे वाटे. तेच प्रोजेक्ट लावला पाहिजे. ऐको एसटी प्रोजेक्ट ट्रॅम्पची ते 2 डोळे वाटे नाही का वो तो. और लोग मेरे को उसके साथ देख रहे हैं, मतलब उनको उन लोगों को लग रहा है ये उसके साथ यूपी बिहारी वाले भैया. ऐकत नाही आता जाम कुठला. ऐको भाई रे देते काय भारी आवाज रे. उसके पास जाकर तेरे को भी सुनाएगा. कोणती पासेंजर ती पासेंजर आहे. ती पासेंजर सांगून हे बघा माझ्यासमोर रॅमची कोणतरी पासेंजर नाही का बससाठी पंपावर चाललाय गाडी. आपण जाऊ. ट्रॅफिक क्लिअर झालं आहे. रनिंग ट्रॅफिक येतं. तुम्ही पण आता पण आदेश मागत अडकलाय. तर आता तो कधीपर्यंत येतो थोडं सामान घेऊ. त्यानंतर तो सरळ हायवेने जाणार. तिथून त्याला आहे 25 किलोमीटर लांब आहे. आणि मला असं नाही 7-8 किलोमीटर लांब असेल हायवेवरनं. पाटणवरनं जाणार ना. आम्ही 6:30 वाजल्यात बोललेलो 6:30पर्यंत पोहोचणार. आता 6:30 वाजले तुमचे कधी जातो 7 वाजल्यात. त्याला उशीर होणार. त्याला 7:30 तरी वाजणार आरामात. 2 चिंता हा चिंता आहे ठीक आहे. काय ना मला सांगतो चिंता आहे. जाऊ देतो. भावनो हा आता इथून चाललाय लेफ्ट मारून हायवेने. मी जाणार आहे या ब्रिजवरनं पाषाणमधनं. सगळं सामान त्या जागेमध्ये होतं. मी माझ्यात घेतलं. फुल ओलं तरी गार लागते. गार लागणार आहे. इथं 6 महिन्यामध्ये पाऊस लागला. 6 महिन्यामध्ये पाऊस होता. नंतर काही पाऊस नव्हता. गाडी एवढी घाण नाही झाली पण एवढी नाही घाण झाली. ठीक आहे. घाटातलं पाणी साफ राहतंय पावसाचं. हा सर बरोबर आहे बरोबर आहे. एक सिटीमध्ये मातीने घाण होते. अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे. थँक्यू भेटतो पुढं. तर भाऊंनो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता जस्ट तुमचा भाऊ घरी पोचला आहे. ब्लॉग एंड करायचं विसरून म्हणून मी आत्ता एंडिंगला घेतला आहे. हां तर तुम्हाला हे 2 का 3 एपिसोड कसे वाटले तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि काय नाही भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. येतो.